बातमी सोलापुरातून आहे। सोलापुरात गुलाबाच्या पुष्पाचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। तब्बल 25 वर्षांनंतर गुलाबाच्या फुलांचं प्रदर्शन हे भरवण्यात आलंय। यामध्ये विविध रंगाची विविध प्रजातींची फुलं पाहायला मिळत आहेत। यात प्रदर्शनासह गुलाबाच्या फुलांच्या रांगोळ्यांचा देखील समावेश बघायला मिळतोय। सोलापुरातलं हे प्रदर्शन आहे। गुलाबाच्या पुष्पाचं प्रदर्शन भरवण्यात आलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे सोलापुरातील प्रतिनिधींनी। आपण तो बघूया। सोलापूर शहरामध्ये द रोज क्लब ऑफ सोलापूर यांच्या वतीनं तब्बल 500 ते 550 विविध रंगाच्या गुलाबांचं प्रदर्शन जे आहे ते सोलापुरात भरवण्यात आलेलं आहे। प्रत्येक रंगाच्या गुलाबाचं एक गुणवैशिष्ट्य आहे। प्रत्येक रंग गुलाबाचा नेमकं कशाचं प्रतीक करतो, त्याचं कारण काय प्रत्येक रंगाचं, हे आपण आयोजकांमार्फत जाणून घेऊयात। ताई, NDTV मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। सर्वात प्रथम मला सांगा, हा जो लाल रंगाचा गुलाब दिसतोय तो कशाचं प्रतीक करतोय? लाल रंगाचा गुलाब जो आहे तो प्रेमाचं प्रतीक आहे। आणि दर्दी आणि प्रेमी लोक त्याचा उत्तम प्रकारे वापर करतात आणि प्रेमाचं जे प्रतीक आहे ते यंग जनरेशन मध्ये जास्त उपयोगात आणलं जातं। अच्छा, म्हणजे यंग जनरेशनच फक्त लाल गुलाबाचा वापर करतोय का? यंग जनरेशन साठी जास्त उपयोग होतो। तसा तर सर्वांसाठीच आहे, पण जास्ती तर यंग जनरेशन त्याचा उपयोग करतात। अच्छा, म्हणजे जे मध्यम वयाचे आहेत ते नाहीत का करत? ज्याच्या मनात प्रेम आहे तो आज प्रेमासाठीच आहे ते गुलाब। अगदी त्यांचं असं म्हणणं आहे की लाल रंगाचं जे गुलाब आहे, ज्याच्या मनात प्रेम आहे, जे दर्दी लोक आहेत ते लाल रंगाचं गुलाब एकमेकांना देण्यासाठी प्रतीक करतात। बरं ताई, दुसऱ्या रंगाकडे येऊ द्यात। हा जो पांढऱ्या रंगाचा अर्थात श्वेत रंगाचा जो गुलाब आहे तो कशाचं प्रतीक करतोय नेमका? श्वेत रंगाचा गुलाब आपण शांततेचं प्रतीक म्हणून मानतो। शांतता आपण चाचा नेहरूंच्या पण कोटाला 2 गुलाब असायचे, एक लाल आणि एक पांढरा। शांततेचं आणि प्रेमाचं जे प्रतीक आहे ते पांढऱ्या गुलाबातून दिसून येतं। अच्छा, आणि हा जो पिवळा गुलाब आहे हे कशाचं प्रतीक म्हणता येईल? पिवळा गुलाब हे मैत्रीचं स्वरूप आहे। आपण मैत्रीपूर्ण संबंध, प्रेमातून मैत्रीचे संबंध जे असतात त्यांना पिवळा गुलाब देतो आपण। अच्छा, आणि हा गुलाबी गुलाब आहे, याचं काय म्हणजे काय रिझन काय आहे की गुलाबी गुलाब एकमेकांना देण्याचं प्रतीक नेमकं कशावरून ठरलं जातं? सुंदर स्त्री बघितली तर तिला गुलाबच द्यावंसं वाटतं। ताईंचं असं म्हणणं आहे की सुंदर स्त्री पाहिली तर तिला गुलाबच द्यावंसं वाटतं। एकंदरीत या गुलाब प्रदर्शनातले गुलाबाचे विविध रंग टिपणाऱ्या व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।